मला हे माझे पहिल्यासारखे फोटो नाही काढत. फोटो काढायला सांगितलं की सांगतात की नाही तू दुसरं कोणाला सांग. जरा काढावं. हो बिलकुल बिलकुल. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा म्हणजे त्यांच्या स्वतःबद्दलच. ते खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप हलगर्जीपणा करतात. कधीच टाईमशीर जेवत नाही. दुपारचं जेवण 4 वाजता 5 वाजता, रात्रीचं 11 12 असं. काय हो सर कामामध्ये एडिटिंगमध्ये राहिलो तर मी सर्व काही विसरतो. फोटोग्राफी इज माय फर्स्ट लव. कुठलंही खाणं खाण्यासाठी किती वेळ लागतो? 10 मिनिटं 15 मिनिटं एकदा वेळ काढला पाहिजे. एडिटिंग मध्ये बसलो की जाता टाइम, पण मी प्रयत्न करणार. मी प्रॉमिस करतो मी प्रयत्न करणार. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सर्वात पहिली अपेक्षा की स्वतःबद्दल खूप कमी विचार करते. कोणी काही फोन आला कोणाला त्रास आहे तर धाव मारत जाते. तर स्वतःबद्दल पण विचार केला पाहिजे. माझ्याबद्दल विचार करते, स्वतःबद्दल पण विचार केला पाहिजे. हां. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा सर्वात माझी मोठी क्रिटिक आहे. मी रिक्वेस्ट करतो एक तरी फोटोसाठी मला तारीफ कर, कुठं काही चांगले शब्द बोल. नेहमी माझ्या फोटोमध्ये काही ना काही मिस्टेक काढत राहते. हो का? तर एक तर फोटोमध्ये कमीत कमी मला खूप चांगला फोटो नाही बोलत, काही ना काही मिस्टेक काढतच राहते. का हो असं? निंदकाचे घर असावे शेजारी. पण हे तर घरी आहे ना. हां. तिसरा एकदम महत्त्वपूर्ण आहे. हिला शॉपिंगला पाठवलं, फॉर एक्झाम्पल 10,000 दिले की तुझ्यासाठी खर्च करायचे. ही 2,000 स्वतःसाठी करते, 5,000 जमा करणार आणि 3,000 आमच्या दोघांसाठी तिघांसाठी घेऊन येतो. 10,000 हिच्यासाठी देतो. तर एकच रिक्वेस्ट आहे, तुझ्यासाठी जेवढे पैसे देतो तो स्वतःसाठी खर्च कर, आमच्यासाठी नको. मी देतो परत. बरं, आता आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणणार? फर्स्ट थँक्यू मी पहिले तर माझा परिवार, माझे आई बाबांसारखे सासू सासरे, माझी 3 सिस्टर्स ज्या येऊ शकले नाही आज, माझी मोठी ताई विभा स्पेशली, यांचा मी थँक्यू बोलणार की तुमच्या सर्वांच्यामुळे मला ही भेटली. या आयुष्यातली खूप मोठी माय लव. आणि सॉरी अगेन सेम सॉरी मी 3 लोकांना सांगणार. फर्स्ट थिंग माझ्या मुलीला रिअली सॉरी की तिचं बालपण मी एन्जॉय करू शकलो नाही, कारण आमच्या घरी माझे आई बाबा दोघंही आजारी राहायचे. तर ती केव्हा 10 वर्षाची झाली मला माहीत नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बेटा की तुझं मी आयुष्य तेच लहानपण बालपण नाही जगू शकलो. आपण आत्ता करू. दुसरा अगेन हिला सॉरी म्हणणार. सेम थिंग की मी पहिले जे गोल्डन पिरियड होतं आमचं 10 वर्षाचं, आम्ही नाही जगू शकलो, कारण ही पण आणि मी पण. हिने जेवढी माझी आईबाबांची सेवा केली आहे, आय डोंट नो कोण करू शकतो का. खूप त्यासाठी धन्यवाद पण. आणि सॉरी की मी तुला ते 10 वर्ष आपण आणखीन पुढचे 50 वर्ष आपण जगू चांगल्याप्रमाणे. तुम्ही सॉरी कोणाला म्हणणार? आणि सॉरी म्हणेन मग माझ्या फॅमिली मेंबरना, कारण कळत नकळत आपण कोणाची मनं दुखवत असतो. तर आपल्याला असं वाटतं की कधी कधी आपलं बरोबर आहे, पण बऱ्याचदा त्यांचा व्ह्यू वेगळा असतो. तर माझ्या फॅमिली मेंबरना फ्रेंड्सना मी कधी दुखावलं असेल तर पहिले मी त्यांना सॉरी म्हणेन. थँक्यू म्हणायचं झालं तर पहिले मी देवाला थँक्यू म्हणेन, कारण त्याने मला पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?